नमस्कार. इयत्ता 9वीच्या सायन्समधील एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टीम या पाठातील आपण आज शेवटचा घटक पाहतोय, हायड्रोजन सायकल. यापूर्वी आपण कार्बन सायकल संपवलेली आहे, ऑक्सिजन सायकल पाहिलेली. आज आपण नायट्रोजन सायकल हा भाग पाहतोय. पण यापूर्वीचे पाठही आपण बनवलेले आहेत, एक्सप्लेन मराठीतून केलेले, त्यामुळे मराठी माध्यमाच्या मुलांनाही समजण्यासाठी फार सोपं आहे, सेमी इंग्लिशच्या मुलांनाही समजण्यासाठी सोपं आहे, आणि जे मराठी ओरिजिन इंग्रजी माध्यमाची मुलं आहेत त्यांना देखील हे समजायला फार सोपं आहे. आणि तिघांना समजावं हाच उद्देश या व्हिडिओच्या पाठीमागे ठेवलेला आहे. तर आजचा विषय आहे नायट्रोजन सायकल, नायट्रोजन चक्र. याच्या पूर्वी आपल्याला एक प्रश्न असतो की व्हॉट इज मीन बाय नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणजे काय. आपल्याला माहिती आहे की नायट्रोजन इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे, जवळजवळ 78% नायट्रोजन हा ॲटमॉस्फिअरमध्ये आहे. वातावरणाचा 78% भाग हा नायट्रोजननं पडलेला आहे. तरी नायट्रोजन आम्ही डायरेक्टली आमच्या शरीरात घेऊ शकत नाही. सजीव प्रत्यक्षात नायट्रोजन असा वातावरणातून आपल्या शरीरात शोषण करून घेऊ शकत नाही. दे कॅनॉट ॲब्सॉर्ब नायट्रोजन डायरेक्टली फ्रॉम द नेचर. ओके, सो वाय दिस नायट्रोजन कम टू अवर बॉडी. आपल्या शरीरापर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी जाऊन नंतर मग नायट्रोजन आपल्या शरीरापर्यंत येतं. नेमकं काय होतं की वातावरणात ज्यावेळेला आता विजा चमकतात, ढग येतात, त्यावेळेला वातावरणात नायट्रोजन ऑक्सिजनचा संयोग होतो. त्या उष्णतेमुळे त्याच्यानंतर नायट्रोजन ऑक्साईड तयार होतं. त्या नायट्रोजन डायऑक्साईड त्या पाण्यामध्ये मिसळतात, नायट्रेट तयार होतं आणि ते जमिनीमध्ये जातं आणि तिथून ते वनस्पतीकडून शोषलं जातं. वनस्पतीच्या मुळे अजॅडॅप्टर वगैरे सारखे जे विषाणू असतात ते काय करतात, ह्या नायट्रोजनला नायट्रोजनच्या संयुगाच्या स्वरूपामध्ये वनस्पतीला शोषता येईल अशा नायट्रोजनच्या संयुगाच्या स्वरूपामध्ये त्यांना फिक्स करून ठेवतात. दॅट इज कॉल्ड द नायट्रोजन फिक्सेशन. आणि या नायट्रोजन फिक्सेशनच्या मार्फत आपल्यापर्यंत नायट्रोजन पोहोचतो. सो नायट्रोजन फिक्सेशन इज द व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस इन द नायट्रोजन सायकल. द सेकंड क्वेश्चन इज which microbes bring about the process of nitrogen cycle. That is Azotobacter. We are doing that. Azotobacter rhizobium ते जीवाणू असतात, बरोबर. नाव डिटेल्स अबाउट द नायट्रोजन सायकल. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की नायट्रोजन फॉर्म्स 78% ऑफ ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरचा जवळजवळ 78% भाग हा नायट्रोजनने बनलेला आहे. वातावरणातला जवळजवळ 78% भाग म्हणजे मोस्ट ऑफ ॲटमॉस्फिअर इज फॉर्म बाय नायट्रोजन. इट इज नेसेसरी फॉर मेंटेनन्स ऑफ द सायकल ऑफ नेचर. व्हेरी इम्पॉर्टंट. निसर्गाची सगळी सायकल, सगळी चक्र याचा मेंटेन करण्यासाठी या नायट्रोजन चक्राचा, कारण सगळ्यात मोठा अबंडंट पार्ट ऑफ ॲटमॉस्फिअर इज अ नायट्रोजन. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नायट्रोजन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मेंटेन द सायकल ऑफ नेचर. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नायट्रोजन सायकल? द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ अ नायट्रोजन गॅस into the form of different compounds. डिफरंट कंपाऊंडच्या फॉर्म मध्ये बघा, द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग. सर्क्युलेशन म्हणजे अभिसरण, बरोबर, एका माध्यमातून दुसऱ्या अभिसरण. रिसायकलिंग पुनर्चक्रीकरण ऑफ नायट्रोजन गॅस इंटू नायट्रोजन गॅसचे वेगवेगळ्या नायट्रोजनयुक्त कंपाऊंड मध्ये. इथे काय होतं बघा, नायट्रोजन गॅस नायट्रोजनयुक्त संयुगांमध्ये आणि नायट्रोजनयुक्त संयुगांमधून पुन्हा नायट्रोजन मध्ये. सो सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ अ नायट्रोजन गॅस इनटू फॉर्म ऑफ डिफरंट कंपाउंड्स लाईक NO2, NO3 through various biotic and abiotic process in the nature is called nitrogen cycle. परत एकदा बघा, वेगवेगळ्या जैविक आणि अजैविक प्रक्रियांच्या मार्फत नायट्रोजन वायूचे नायट्रोजनयुक्त पदार्थांमध्ये, संयुगांमध्ये अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण जे होतं त्याला आपण नायट्रोजनचे चक्र असं म्हणतो. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ अ नायट्रोजन गॅस इनटू द फॉर्म ऑफ डिफरंट कंपाउंड्स थ्रू द व्हेरियस प्रोसेस, व्हेरियस बायोटिक अँड अबायोटिक प्रोसेस इन द नेचर इज कॉल्ड द नायट्रोजन cycle. All organisms participate in the nitrogen cycle. सगळ्यांचा सहभाग असतो त्याच्यामध्ये. सगळ्या प्रकारचे सजीव या नायट्रोजन सायकल मध्ये हिस्सा घेत असतात, भाग घेत असतात, सहभाग असतो.
इट इज इम्पॉर्टंट कंपोनेंट ऑफ प्रोटीन अँड न्यूक्लिक ऍसिड. नायट्रोजन जो असतो तो न्यूक्लिक ऍसिडचा म्हणजे DNA वगैरे असतात त्यांचा आणि प्रोटीनचा काय असतो महत्वाचा घटक असतो. नायट्रोजन युक्त पदार्थांपासूनच प्रोटीन न्यूक्लिक ऍसिड कारण नायट्रोजन असा त्यांचा मूळ इम्पॉर्टंट पार्ट आहे. ॲज कम्पेअर्ड टू अदर एलिमेंट इट इज इनॅक्टिव्ह. जसं ऑक्सिजन आपण पाहिलं पाठीमागच्या भागामध्ये की ऑक्सिजन इज व्हेरी ऍक्टिव्ह, सो इट फॉर्म सो मेनी केमिकल, सो मेनी कंपाउंड्स, दॅट इज कार्बन डायऑक्साइड, वॉटर अँड एव्हरीथिंग. बट नायट्रोजन इज inactive compared to the oxygen, compared to the hydrogen. Okay, so as compared to other element, nitrogen is inactive and it does not easily combine with other elements. अगदी easily combine होतात त्याचे, so हे होतात पण easily combine नाही होत. Most of organisms cannot use the free form of nitrogen. बहुतेक सगळेच ऑर्गॅनिझम एका दुसरा ऑर्गॅनिझम जे नायट्रोजन फिक्सेशन मध्ये जे असतात सजीव, ते सजीव सोडले तर बाकी कुठलेही सजीव नायट्रोजनचा हे फ्री स्पेस मधले हे जे फ्री फॉर्म मधला जो नायट्रोजन आहे त्याचा यूज करू शकत नाही. तर त्याचा यूज करण्यासाठी नायट्रोजन कंपाऊंडच आपल्याला घ्यावे लागतं. यामध्ये आपण नायट्रोजन सायकल पाहतोय. इथे ज्या वेळेला ढग येतात त्यावेळेला पाऊस पडत असताना हा जो वातावरणातला नायट्रोजन आहे, या वातावरणातला नायट्रोजनची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होताना NO2 तयार होतो आणि हा NO2 पावसाच्या पाण्यात विरघळून खाली येतो. खाल्यानंतर हे जे जीवाणू आहेत याला या नायट्रोजनयुक्त पदार्थांमध्ये कन्वर्ट करतात. तिथे कुठले कुठले पदार्थ दाखवले बघा, NH4 आहे, Na2 आहे, NH3 आहे, बरोबर का नाही, NO3 आहे. तर या पदार्थामध्ये अमोनियामध्ये, नायट्रिक आम्लामध्ये याचं रूपांतरण होतं NH4 मध्ये. ओके, तर हे जे सूक्ष्मजीव आहेत हे नायट्रोजनयुक्त पदार्थांमध्ये नायट्रोजनचं कन्व्हर्जन करतात आणि हा नायट्रोजन नंतर या वनस्पतींच्या मुळाद्वारे शोषला जातो, बरोबर आहे. आणि त्याच्यापासून हे प्राण्यांपर्यंत त्याचा चारा म्हणून हे अन्न येतं आणि त्याच्यातून हा नायट्रोजनयुक्त पदार्थ आपल्यापर्यंत पोचतो. आणि हा जो नायट्रोजनयुक्त पदार्थ आहे नंतर या सगळ्यांच्या विघटनातून, बरोबर, या सगळ्यांच्या विघटनातून नंतर हा नायट्रोजन वायू बाहेर पडत असतो. अशा पद्धतीने नायट्रोजनचं चक्र निसर्गामध्ये चालत असतं. इट इज द नायट्रोजन सायकल वी हॅव सीन इन द ॲटम. नायट्रोजन सायकलचे ज्या डिफरंट प्रोसेस आहेत, इम्पॉर्टंट प्रोसेस आहेत त्या बघूया आपण. स्टेप्स बघा. पहिली स्टेप्स आहे नायट्रोजन फिक्सेशन, दुसरी स्टेप आहे अम्युनिफिकेशन, थर्ड स्टेप इज अ नायट्रिफिकेशन अँड फोर्थ स्टेप इज अ डिनायट्रिफिकेशन. ओके, पहिली प्रोसेस काय बघा, नायट्रोजन फिक्सेशन, नायट्रोजनचे स्थिरीकरण, अमोनिफिकेशन, अमोनियाकरण, त्यानंतर नायट्रिफिकेशन, नायट्रोजनमध्ये कन्व्हर्जन होतं त्याचं, आणि डिनायट्रिफिकेशन म्हणजे त्या पुन्हा एकदा त्यातनं नायट्रोजन बाहेर, म्हणजे नायट्रोजनयुक्त पदार्थांमध्ये कन्व्हर्जन होणे म्हणजे कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इंटू नायट्रिक अँड नायट्रेट, बरोबर, नायट्राईट आणि नायट्रेटमध्ये कन्व्हर्जन होणे, अमोनियाचं कन्व्हर्जन होणे. इथं आता बघा आपण या ठिकाणी 4 स्टेप. आणि डिनायट्रिफिकेशन म्हणजे पुन्हा एकदा डिकम्पोजिशन मधनं नायट्रोजन गॅस बाहेर पडणे. तर आता नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय बघा, नायट्रोजन स्थिरीकरण म्हणजे काय, कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन, बघा, कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन गॅस, कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन into nitrate and nitrites through atmospheric, industrial and biological processes. इंडस्ट्रियल, ॲटमॉस्फेरिक म्हणजे वातावरणीय प्रक्रिया, इंडस्ट्रियल म्हणजे उद्योगधंदा औद्योगिक प्रक्रिया, आणि बायोलॉजिकल म्हणजे जैविक प्रक्रिया. जैविक प्रक्रिया, औद्योगिक प्रक्रिया किंवा वातावरणातील वेगवेगळ्या प्रक्रियांच्या मार्फत नायट्रोजनचे नायट्रेट आणि नायट्राईट या नायट्रोजनयुक्त पदार्थांमध्ये जे कन्व्हर्जन होतं किंवा फिक्स होतं, हा नायट्रोजन या स्वरूपांमध्ये जो फिक्स होतो त्याला म्हणायचं नायट्रोजन फिक्सेशन. ओके, नायट्रोजनचे स्थिरीकरण, तो स्थिर झाला या पदार्थांच्या स्वरूपामध्ये. आता अमोनिफिकेशन म्हणजे काय, या पदार्थांपासून अमोनिया जो तयार झालेला असतो तो अमोनियाचं रिलीज ऑफ अमोनिया मुक्त होणे. नायट्रोजनयुक्त पदार्थ आहे अमोनिया, NH3, बरोबर का. हा अमोनिया मुक्त होतो. कुठं होतं मुक्त, डिकम्पोजिशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑर ऑफ डेड बॉडीज झाले की त्याच्यातनं अमोनिया मुक्त होतो. दुसरा एक महत्वाचा भाग, अमोनिया आणखी कुठं मुक्त होतो तर एक्सक्रिटरी वेस्ट, गाई गुरांच्या मलमूत्रातून, प्राण्यांच्या मलमूत्रातून हा
एक्सक्रेटेड वेस्ट म्हणून सुद्धा अमोनिया असतो. इथून हा जो अमोनिया मुक्त झालेला आहे, हा बघा अमोनिया एक्सक्रेटेड याच्यातनं झालेला आहे, बरोबर आहे. हा जो अमोनिया मुक्त होणे याला म्हणायचं अमोनिफिकेशन. हे सगळे पदार्थ अमोनियाच्या स्वरूपात येतात. त्यानंतर मग नायट्रिफिकेशन, कन्व्हर्जन ऑफ अमोनिया. आता इथे अमोनिया तयार झाला, इथे अमोनिया तयार झाला, या अमोनियाचं कन्व्हर्जन होतं. कशामध्ये तयार होतं? नायट्रेट नायट्राईटमध्ये कन्व्हर्जन होतं, बरोबर आहे. NO2 NO3 मध्ये कन्व्हर्जन होतं. दॅट इज द थर्ड स्टेप, नायट्रिफिकेशन, नायट्रोजनच्या स्वरूपात येणे, बरोबर, नायट्रिफिकेशन. आणि आता मी लक्षात घ्या, याच्यातून वातावरणात राहिलेला नायट्रोजन आहे तो अमोनियाच्या स्वरूपात गेला पाण्यामध्ये मिसळल्यामुळे, किंवा या एक्सक्रेटेड ऑर्गनमधून आलेला अमोनिया आहे, हे नायट्रिफिकेशन झालेलं आहे, बरोबर की नाही. नायट्रिफिकेशन झाल्यानंतर नायट्राईट आणि नायट्राईट तयार झालेले आहेत, आणि हे पदार्थ लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या शरीरामध्ये आहेत. हे ज्या वेळेला मरतात, बरोबर आहे का नाही, किंवा मलमूत्र हे वेस्ट होतं त्यावेळेला, त्याचं डिनायट्रिफिकेशन होतं. म्हणजे काय डिनायट्रिफिकेशन म्हणजे काय, तर हा जो नायट्रोजनयुक्त जो पदार्थ आहे, नायट्रोजनयुक्त जो संयुग आहे, नायट्रोजन कंपाऊंड आहे, त्या नायट्रोजन कंपाऊंड पासून नायट्रोजन गॅसेस नायट्रोजन ॲटमॉस्फिअर मध्ये रिलीज होणं म्हणजे डिनायट्रिफिकेशन असतं. ओके, सो दीज आर द 4 स्टेप्स ऑफ नायट्रोजन सायकल. नायट्रोजन फिक्सेशन, अमोनिफिकेशन, then nitrification, denitrification. Okay, so these are very important process. या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही काय करा, निश्चितपणे स्टेप्स लिहून घ्या, थोडं सर्च करा, बरं आहे का नाही, इंटरनेटवर सर्च करा आणि ह्या थोडीशी माहिती व्यवस्थितपणे घ्या. ही खूप इम्पॉर्टंट असा हा भाग आहे आपल्या परिस्थितीच्या अभ्यासातला, परिसंस्थेचा अभ्यासाचा, बरोबर. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन हा व्हिडिओ ऐका. पुस्तक घेऊन व्हिडिओ ऐका, पुस्तक समोर ठेवून पुस्तक वाचत व्हिडिओ ऐकायचा. आणि पुस्तकातले सगळे पॉईंट्स लिहिलेले असतात, जवळजवळ सगळे मुद्दे, सगळ्या लाईन्स ते लिहिलेले असतात. त्यामुळे माझ्या बोलण्याबरोबर पुस्तकावर लक्ष दिलं तर तुम्हाला अतिशय सुंदर असं हे सगळं कन्सेप्ट तुमच्या डोक्यात येईल. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना नातेवाईकांना तो शेअर करा, त्यांनाही त्याची मदत होईल. आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओके, हॅव अ गुड डे.